विलास घुले हत्या प्रकरणाचं मूळ कारण समोर आलंय। विलास घुलेंचा मित्र उमेश मानेकडनं अत्याचार आणि महिलेची तक्रार अशी आलेली आहे। उमेश माने सोबत संबंध न ठेवल्यास मुलासोबतच पतीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप महिलेनं केलाय। वडील समजावण्यासाठी गेले असता विलास घुले आणि उमेश मानेनं त्यांना मारहाण केली अशी तक्रार पीडित महिलेची आहे। वडिलांनीही हात उचलला, त्यातून हत्येची घटना घडली असं महिलेकडनं स्पष्ट करण्यात आलंय। धमकावल्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात गेलेलो नाही असं पीडित महिलेनं सांगितलं। तर उमेश मानेनं बळजबरी अत्याचार करत व्हिडिओ काढले असा आरोप महिलेनं केलाय। आणायला गेल्यावर मी चक्कीतला दळण उचलायला आणि ती यायला एकच झालं। त्यांनी दरवाजा लावला, मोबाईल टेबलावर ठेवल्याच्या नंतर मग जबरदस्ती करायला लागला। मग मी आरडाओरडा करून लागले तर मग ते कोणी नव्हतं, त्याच्या घरी काय नव्हतं। मग ते कोणी ऐकले बी नाही, काहीच नाही। मग ते जास्त आरडाओरडा करायला म्हणून त्यानं तोंड दाबलं माझं। तोंड दाबल्याच्या नंतर मग जबरदस्ती झाली, बलात्कार झाला। तर मग ते दरवाजाच्या बाहेर आल्यावर म्हणला माझ्या फोटो व्हिडिओ आहे, व्हिडिओ जर तू कुणाला सांगशील तर व्हिडिओ मी व्हायरल करेन। मग त्या भीतीपोटी मी कुणाला सांगितलं नाही। आणि मला 2-4 दिवस झाले की आणखीन मला त्या व्हिडिओचे धमकी द्यायला चालू केली त्यांनी। वारंवार चालू राहिली त्याची धमकी की फोटो व्हायरल करीन आणि तू माझ्या संग असं कर म्हणून। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी अशोक काळकुटे आपल्या सोबत आहेत। या पीडित महिलेनं केलेल्या तक्रारीवरनं हत्येचं मूळ कारण समोर आलंय, त्याबद्दल काय माहिती? नक्कीच श्वेता, सध्या जर पाहिलं तर खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणेवर या संदर्भात आरोप केले जात होते। यामधून राजकारण होतं असेही आरोप झाले। मात्र या संपूर्ण प्रकरणाचं मूळ कारण काय आहे याबाबत शोध घ्यावा असं खासदारांनी म्हटलं होतं। यानंतर आता ही महिला जी आहे ती पुढे आलेली आहे। पोलिसांकडून तिने आपली तक्रार नोंदवून घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे। सुरुवातीला विलास घुले याचा मित्र जो आहे तो उमेश माने आहे आणि या उमेश मानेने सुरुवातीला आपल्यासोबत बळजबरी करत अत्याचार केले आणि अश्लील फोटो व्हिडिओ काढून घेतले आणि त्या आधारे ब्लॅकमेल करून वारंवार शरीर सुखाची मागणी केली जात होती। ही संपूर्ण घटना तिने आपल्या घरच्यांना सांगितल्याच्या नंतर हा वाद सुरू झाला आणि यानंतर देखील उमेश माने, विलास घुले आणि रमेश घुले या तिघांनी तिला धमकावलं। त्यानंतर पोलिसात तक्रार झाली नाही आणि त्यावरून पुन्हा 20 तारखेला देखील विलास घुले आणि उमेश माने गावात आले होते। त्यांनी हॉर्न वाजवला आणि अश्लील शिवीगाळ केली। यावरून ते तिचे वडील आणि नवरा आणि इतर लोक समजावण्यासाठी गेले, मात्र त्या ठिकाणी मारहाण सुरू झाली आणि यामधून ही संपूर्ण घटना घडली असं पीडित महिलेचं म्हणणं आहे आणि तिने यामधून अतिशय धक्कादायक असे खुलासे केलेले आहेत। यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता नवीन वळण लागलंय आणि या संपूर्ण प्रकरणाचं नेमकं मूळ कारण काय होतं हे आता समोर आल्याचं देखील म्हटलं जात आहे। अशोक, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।